भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट मधल्या मुलाखतीनंतर लक्ष्मण हाके आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. प्रसाद लाड यांच्या टीकेला लक्ष्मण हाके यांनी आता प्रत्युत्तर दिलं. पाहूया. तू आमच्या मतावर तुझा पक्ष सत्तेत येणार, तो पक्ष तुला आमदार करणार आणि तू पुढे पुढे येऊन करणार का? त्यामुळे आम्ही आमची भाषा अजून आम्ही संयमात बोलतो. मी जर एखाद्या गोष्टीमध्ये मराठा समाजाची बाजू घेतली तर लक्ष्मण हाकेजींना त्याच्यामध्ये वाईट वाटण्याचं कारण नाही. तो जरंगे आता 28 तारखेवर आला म्हणजे आमच्या प्रसादनी लाड केला आणि फारच जास्त डोक्यावर गेला. तर त्यांना फोन करून मी सांगेन की बाबा ही 30 तारीखच आहे आणि मी काय त्यांना 28 करायला लावलं नाही. त्यामुळे गुणवर तो दादाला मी सांगेन. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट मधून हाकेंवर केलेल्या टीकेनंतर आता हाकेंकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं. विमानातून फिरणाऱ्यांना मी कसा माहीत असणार असा टोला हाकेंनी लाड यांना लगावलाय. तसंच ओबीसींना भाजपनं काय दिलं हे नेतृत्वाला विचारावं असा सल्लाही हाकेंनी दिलाय. दरम्यान मी हाकेंना ओळखत नाही, मराठ्यांची बाजू घेतली तर वाईट का वाटलं असा सवाल लाड यांनी हाकेंना केला होता. अरे पहिला राजीनामा तू दे. तुला जातीचं काम करायचंय ना, तुला ओबीसीच्या अनाथ माती कलवायची आहे ना. ओबीसीच्या दारात तुमचा पक्ष मत मागायला जाईल का? त्यामुळे पहिला राजीनामा दे, मग जातीची काय काशी करायची ती कर. तू आमच्या मतावर तुझा पक्ष सत्तेत येणार, तो पक्ष तुला आमदार करणार आणि तू पुढे पुढे येऊन करणार का? त्यामुळे आम्ही आमची भाषा अजून आम्ही संयमात बोलतो. ओबीसीच्या अन्नात माती घालवायचं काम करायचं त्यांचं म्हणणं. त्यांची भाषा आक्षेपार्ह आहे, ती सोडून द्या. पण ते बघा असं आहे, मी लक्ष्मण हाकेला ओळखत नाही आणि ना तो कुठला लोकप्रतिनिधी आहे. तो म्हणतो मी प्रसाद लाडला ओळखत नाही. आता प्रसाद लाडला का महाराष्ट्र नाही देश ओळखतो. पहिली तर ही गोष्ट आहे. मी काल देखील आवाहन केलं त्यांना, त्यांच्या मनात गैरसमज असेल तर मी दूर करीन. मी तुम्हाला काय म्हटलं, मी आता एका वेगळ्या भूमिकेत आहे. मला त्यांच्याशी वैर नाही. लक्ष्मण दादाला जर चुकीचं काय वाटलं असेल तर ते मी त्याचा गैरसमज दूर करीन. पण मी ओबीसीच्या विरोधात बोललो कुठे? ओबीसीने भारतीय जनता पार्टीला मदत केली नाही हे कोणच मान्य करत नाही. आम्ही मान्य करतो ना. आज महाराष्ट्रामध्ये जे सरकार आलं, ओबीसी एससी एसटी एनटी आदिवासी मराठा ह्या समाजाने भरभरून मतं दिली म्हणून भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचं सरकार आलं. विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेता बनवता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. त्याच्यामुळे आम्ही ते डिनाय करतच नाही. मी जर एखाद्या गोष्टीमध्ये मराठा समाजाची बाजू घेतली तर लक्ष्मण हाकेजींना त्याच्यामध्ये वाईट वाटण्याचं कारण नाही. विमानातनं फिरणाऱ्या दिल्ली मुंबई काय ते आता कुठल्या देशात सिंगापूर बिंगापूर असलं कॉर्पोरेट वर्ल्ड मधल्या माणसाला एक मेंढपाळाचं पोरग कशी ओळख असणार हो? बिचारा मी पामर आणि काय तो प्रसाद लाड नावाचा हॉटेल व्यावसायिक कशी ओळख असणार हो? हे 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 व्यवस्थेमध्ये आम्ही शोषित वंचित तळातले घटकातले माणसं, हे एवढा मोठा कॉर्पोरेट वर्ल्ड मधला माणूस कशी ओळख असेल? ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी प्रसाद लाड यांना गंभीर इशारा दिलाय. सत्तेत आल्यावर प्रसाद लाड यांना जेलमध्ये टाकणार, तसंच त्यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला याची चौकशी लावणार असल्याचा इशारा हाकेंनी दिलाय. मी जर सत्तेत आलो ना, पहिल्यांदा ह्या लाडला जेलमध्ये टाकेल. तू एवढी प्रॉपर्टी, एवढी काय तुझ्याकडे चक्र आहे, एवढा तू श्रीमंत झालास, त्याची पहिली इन्क्वायरी लावेल. त्यामुळे प्रसाद लाडानं त्या भाजपचा कैवार घेण्याच्या भानगडीत पडू नये. तू तुझी लायकी पक्षातली त्या भाजपला जाऊन विचार की ओबीसीला भाजपनं काय दिलंय. तर दुसरीकडे प्रसाद लाड यांनी सदावर्तेंवरही टू द पॉइंट मधून पलटवार केला. प्रसाद लाड यांनी जरांगेंची भेट घेतल्यानंतर सदावर्तेंनी त्यांच्यावर टीका केली होती. जरांगेंचे लाड सुरू असल्याचा टोला सदावर्तेंनी लगावला होता. दरम्यान त्यांच्या विधानावर लाड यांनी देखील पलटवार केलाय. प्रसादनी आमच्या जरंगेचा लाड केला, प्रसादनी आमच्या जरंगेचा लाड केला, पण जरंगेचा विचार मात्र इळ्यासारखा वाकडा राहिला, इळ्यासारखा वाकडा राहिला. आणखीन एक गोष्ट, प्रसाद थँक्यू 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 एका गोष्टीसाठी की प्रसादनं आज बोलत बोलत हे सांगितलं की जरंगेच्या शेतामध्ये विदेशी फळ ड्रॅगन असतात. तारीख त्याची पुढची होती, 30 तारीख होती बरोबर. तो जरंगे आता 28 तारखेवर आला म्हणजे आमच्या प्रसादनी लाड केला आणि फारच जास्त डोक्यावर गेला. 30 तारीख म्हटले होते ते, तुम्ही गेल्यामुळे त्यातून 30 चं 28 झालं. तेव्हा तुम्ही म्हणतात की प्रसाद गेले आणि लाड करून आले असं त्यांचं म्हणणं. गुणवर्त सदावर्ते माझे खूप चांगले मित्र आहेत, खूप चांगले मित्र आहेत. त्यांचा गैरसमज आहे. मी त्यांच्याशी फोनवरती बोलेन. हा व्हिडिओ मी आत्ता पाहिला. बरं, त्यांची 30 तारीखच आहे. त्यांनी समितीला जी तारीख दिली की तुम्ही येऊन माझ्याशी चर्चा करा, या मी दिलेल्या मागण्या तुम्ही मान्य आहेत की नाही मान्य आहेत हे सांगा. त्यांची आजही आंदोलनाची तारीख 30च आहे.
आहे 28 तारखेपर्यंत समितीने यावं ही त्यांनी मागणी केली. मग समिती 28ला जाईल का 29ला जाईल हे समिती ठरवेल आणि त्यांना फोन करून कळवेल आम्ही 2829ला येतोय का 27ला येतोय. पण माझे मित्र गुणवर्त सतावंत्रे माझे खूप चांगले मित्र आहेत, माझ्यावरती खूप प्रेमही करतात. त्यांचं मी सगळेच निश्चित नंबर मला एक त्यांचे मी नक्की लाड करीन आणि आपला शो संपल्यानंतर त्यांना फोन करून मी सांगेन की बाबा ही 30 तारीखच आहे आणि मी काय त्यांना 28 करायला लावलं नाही. त्यामुळे गुणवर्त दादाला मी सांगेन. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिलाय. दरम्यान यानंतर प्रसाद लाड यांनी जरांगेंची भेट घेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी लाड यांच्यावर टीकेची झोड उठवली आणि आता या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालंय. टू द पॉइंट मधून लाड यांनी केलेल्या टीकेनंतर हाकेंनी लाड यांना गंभीर इशारा दिलाय. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.